बंधूचं लग्न तुला करायचंय, तुझं लग्न नाही, इच्छाच नाही. बंधूच्या सुखासाठी जगतोयस. इथं जर तुझा शेवट झाला, बंधू राहील पाताळ भवनात. लग्न नाही ते नाही, पण त्याच्या लग्नापायी नाव तुझा शेवट होईल. झाला तरी चालेल. आणि तो शेवट मला तुझा करायचा नाही, पण तुला शासन मात्र करायचं. शेवट करणार नाही, शासन करणार. हे कसं आहे? कसं ऐकूया. मग दानवेश्वर, आम्ही सामान्य मर्त्य माणसं आहोत. हे मर्त्य मानवी जग आहे, हे नाशिवंत जग आहे. या जगात जो माणूस म्हणून जन्माला आलाय, मरण त्याला अटळ आहे, तो मरणार निश्चित. पण तुम्हा दानवांचं तसं नाही. तुम्ही दानव शक्तीनं महान आहात. आम्हा मानवापेक्षा तुमची शक्ती सुद्धा श्रेष्ठ आहे. पण आज एक सामान्य माणूस असून तुमच्या शक्तीपेक्षा आम्हा सामान्य मानवाची भक्ती किती मोठी आहे याचं प्रात्यक्षिक तुला दाखवावं. आणि मला भक्ती सांगतोय, ती शक्ती सांगतोय. आणि तुझ्या दादालाही कळायला हवंय मानवाची भक्ती किती मोठी आहे. तुम्हा शक्तीपेक्षा आम्हा माणसाची भक्ती. मग आज त्या भक्तीचं प्रात्यक्षिक म्हणून माझ्या भक्तीची शक्ती दाखवावी. ज्या आदी माया आदी परमेश्वर, माझा शिवशंभू महादेव, माझी पार्वती माता, एक